मी राजकुमार भास्कर मंडलिक, अध्यक्ष समर्पण ख्रिश्चन ट्रस्ट। आज शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये एका सुनावणीसाठी उपस्थित आहे। सदरची सुनावणी हस्तांतरणाच्या संदर्भातली आहे। तर हस्तांतरणाची जी प्रक्रिया आहे तर मॅडमने अत्यंत कर्तबगारीपूर्वक दुसरा प्रस्ताव पहिल्या प्रस्तावाच्या अगोदर दाखल करून घेतलेला आहे। आता या मागे माहिती नाही की काय अर्थपूर्ण तडजोडी आहेत, काय घडामोडी आहेत, परंतु त्याच सुनावणीसाठी सुनावणीसाठी मी या ठिकाणी सर्व कागदपत्रांनिशी हजर आहे। मी 3 वाजता हजर झालो, परंतु मॅडम इथे उपस्थित नाहीत, ते कुठेतरी मीटिंगला गेलेले आहेत असं सांगण्यात आलेलं आहे। आता तोपर्यंत वाट बघणं एवढंच आमच्या हातामध्ये आहे। शिवाय शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये आल्यानंतर संस्था चालकाला अक्षरशः भिकाऱ्याची वागणूक देण्यात येते। भिकारी जसा दारात उभा असतो तसं दारात उभं करून ठेवलं जातं। याबाबत आता बघूया मॅडम आल्यानंतर काय होत आहे। तुमच्या संस्थाचं जर थोडक्यात माहिती द्या ना। माझी समर्पण ख्रिश्चन ट्रस्ट आहे। मागील 12 ते 13 वर्षे ती कार्यरत आहे। माननीय धर्मादाय आयुक्त यांच्याकडून सर्व ऑडिट रिपोर्ट्स वगैरे ITR सर्व दाखल आहेत। शाळेचा प्रस्ताव 2019ला मी ऑफलाईन सादर केला होता। त्याचं चलन भरलेलं आहे, FD आहे, बँक स्टेटमेंट आहे, परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही। मंत्रालयात अनेक वेळा चक्रा मारल्या, परंतु त्या ठिकाणी फाईल कट करण्यासाठी जाळण्यासाठी एक 60 ते 70 हजार रुपये वेतनाचा माणूस आहे आणि सदरची माहिती कोणत्याही संस्था चालकाला देण्यात येत नाही। त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरला, त्याचे प्रमुख वाखरे मॅडम होत्या, त्यांनी त्या रिजेक्ट, पहिला सिलेक्ट आणि मग रिजेक्ट असे 2 शब्द त्यांनी वापरले। काय त्रुटी आहेत हे सांगण्यात येत नाही। हस्तांतरणाचा माझा प्रस्ताव जो आहे तो 2021मध्ये मी दिलेला आहे। 2021च्या प्रस्तावानंतर आज तागायत मी अनेक स्मरणपत्र दिले, त्याला केराची टोपली दाखवली। अक्षरशः ती स्मरणपत्र शिक्षण मंत्री, शिक्षण आयुक्त, शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी शिवाय लोकप्रतिनिधी या सर्वांना देण्यात आलेले आहेत। त्यांचे व्हिडिओ आणि ऑडिओ देखील माझ्याकडे उपलब्ध आहेत, परंतु याबाबत ते केराची टोपली दाखवतात। स्वयंअर्थसहाय्यित शाळा ही जी आहे तिला शासनाकडून 1ही रुपया मदत मिळत नाही, उलट मुद्रांक शुल्क आणि चलन हे शासनाला जमा करण्यात येतं। याही उपर कमीत कमी 15 ते 20 अधिकारी फक्त एका शाळा तपासणीसाठी असतात। ही शोकांतिक आहे, कारण शासनाचा पैसा घ्यायचा, 5-5, 6-6 आकडी पगार घ्यायचा आणि येऊन पाकिट मिळतं का हे तपासायचं, हा त्यामागचा सरळ उद्देश आहे। त्या प्रकरणात अनेक शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी गजाआड झालेले आहेत आणि अशा प्रकारे माझी संस्था जी आहे तर सर्वसाधारण नो डिपॉझिट नो डोनेशन या तत्त्वावर काम करत आहे। सर्वसामान्य विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी संस्था कार्यरत आहे। विद्यार्थी शिकला नाही तर फी परत म्हणणारी एकमेव शाळा आहे। शिवाय आमचे जे यूट्यूबवर जे काही एज्युकेशनल कंटेंट आहेत त्यापेक्षा एक कंटेंट संपूर्ण भारतातील कोणत्याही शाळेने अधिक दाखवावा आणि 10,000 रुपये मिळवावे, हे आमचं त्याच्यावरचं अजून एक बक्षीस आहे। परंतु आम्हाला खात्री आहे आम्ही विद्यार्थ्यांसाठी, सर्वसाधारण लोकांसाठी झटत आहोत। आमचं यूट्यूब चॅनल आहे, त्यावर तुम्ही जाऊन खात्री करू शकता किंवा पालकांच्या मुलाखती घेऊनही तुम्ही खात्री करू शकता। या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे आता तुम्ही असं म्हणता की तुमची मान्यता थोडक्यात रद्द करण्यात आलेली आहे आणि त्यांनी एक नोटीस जाहीर केलेली आहे की इथं विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेऊ नये। या प्रक्रियेमध्ये तुमच्याकडे आता किती विद्यार्थी तिथं शिकत आहेत, काय त्यांचं स्टेटस आहे आणि त्यांचं नुकसान होतं ह्याला जबाबदार कोण, असं तुम्हाला काय वाटतं? यापूर्वी याच कार्यालयामध्ये उकिरडे साहेब होते, औदुंबर उकिरडे साहेब, तर त्यांनी देखील या प्रश्नावर बोलवलेलं होतं। त्यानुसार मी म्हणजे फौजदारी दाखल करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता, परंतु CP ऑफिसला मी पत्र दिलं होतं। त्यानुसार CP ऑफिसने स्पष्ट सांगितलं की आमचा यामध्ये काही भाग नाही, कारण हे शिक्षण विभागाशी संबंधित आहे। मग त्याच्यानंतर आम्ही उकिरडे साहेबांकडे आलो। त्यांनी सत्य परिस्थिती जाणून घेतली। अगोदर वाद झाला, परंतु सत्य परिस्थिती जाणून घेतल्यावर प्रशासकीय अधिकारी मांडवे
यांना 15 दिवसाच्या आत फाईल सादर करा असं सांगितलं, परंतु त्यांनी केली नाही, दिरंगाई केली. आणि यामध्ये फक्त दप्तर दिरंगाई, फाईल रखडून ठेवणे, काही जे लोक आहेत त्यांना माहिती देणे, अनधिकृत शाळेची माहिती देणे आणि ते लोक शाळेवर सोडणे. मग अशा प्रकारचा हा एक गोरखधंदा आहे, त्याच्यामागं मोठं षडयंत्र आहे. याबाबतही शासनाने योग्य ती तपासणी करावी. सिंगल विंडो, एक खिडकी योजना ही शासनाने राबवली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की हे अनुत्पादक घटक आहे. शिक्षण उपसंचालक, शिक्षण संचालक, शिक्षण आयुक्त, गट शिक्षण अधिकारी, तालुका निहाय असलेले आणि वेगवेगळे शिक्षणाशी संदर्भात असलेले जे सर्व कार्यालय आहेत, तिथं होणारा खर्च, तिथलं फर्निचर, तिथलं इलेक्ट्रिसिटी, तिथला वेतनावर होणारा खर्च हा शेकडो कोटीमध्ये आहे. तो जर शासनाने हा पांढरा हत्ती पोसणं बंद केलं तर मला असं वाटतं की बळीराजा जो शेतकरी आहे त्याला नक्कीच शासन मदत करू शकेल आणि आत्महत्या करणारा शेतकरी जो आहे तो त्यापासून परावृत्त होईल. तर शासनाच्या वाट्याला हे पुण्य येऊ शकतं. शासनाने यावर विचार करावा. TV10चं जे मी यूट्यूबवर बरेचसे भाग बघितले त्यानुसार मला असं वाटलं की मिलिंद जाधव साहेब जे आहेत ते योग्य व प्रामाणिक आहेत. इतरही चॅनल्स आहेत, परंतु ते काय होतं की कुठेतरी अधिकाऱ्यांबरोबर मॅनेज होतात, पैशाला मॅनेज होतात, वकीलसुद्धा मॅनेज होतात. म्हणून मी TV10ला अप्रोच केला आणि त्यानुसार जे ते विनंती केली की तुम्ही हा माझा जे काही प्रतिक्रिया आहे ती तुम्ही घ्यावी. तसंच शिक्षण उपसंचालक कार्यालय यांच्याबरोबर होणारी समक्ष सुनावणी याचं चित्रीकरण करावं. माझी TV10चे जे सबस्क्रायबर आहेत तर त्यांना विनंती आहे की TV10 हे एक लोकाभिमुख चॅनल आहे, सर्वांसाठी काम करणारे चॅनल आहे. तर याच्यासाठी प्रतिसाद देणं, संगती उभं राहणं अत्यंत आवश्यक आहे. मी देखील त्याचाच एक भाग आहे. धन्यवाद. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.